बोला बोला, टाळी वाजवा, टाळी वाजवा, चला टाळी टाळी टाळी, खाली बसलेली मंडळी. विठ्ठल 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 विठ्ठल. महिला वर्ग टाळी वाजवा, विठ्ठल म्हणा. विठ्ठल 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान ज्ञानेश्वर जगद्गुरु श्री तुकाराम सब संतन की, राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की, महारुद्र हनुमान छत्रपती श्री शिवाजी महाराज की. भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारुनी. आता हलवू नका, खूप वाढवले आवाज, सगळेच भरपूर वाढवले. एकदा सेट केलेला हलवू नका परत. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडोने दे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. तुका म्हणे सत्य कर्मावा वेसाह्या, घातलिया भये नरका जाणे. विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. विसरे चरण संतांचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा. तुमचा अनुग्रह लाधलो, पावन झालो चराचरी. मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. रंगा येवो ये, 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 रंगा येवो ये. विठाई विठाई माझे कृष्णाई, विठाई विठाई माझे कृष्णाई, विठाई विठाई माझे कृष्णाई, विठाई विठाई माझे कृष्णाई, विठाई
वैकुंठ निवासिनी जगत्रय जीवनी रंगा येवो ये. समचरण सरोजं सांद्र नीलांबुदाभं जघन निहित पाणिं मंडनं मंडनानां. तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्य सिंधो भवदुःखहारी तुझ वीण शंभो मज कोण तारी. विठ्ठल विठ्ठल परमेश्वर स्वरूप उपस्थित सर्व श्रोतृवृंदांच्या हृदयस्थ परमात्म्याला अत्यंत श्रद्धापूर्वक भावाने नमस्कार करते, नतमस्तक होते. श्री कला क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ नांद्रे यांच्या आयोजनाने संपन्न असलेला हा मारुतीरायांच्या हनुमंतांच्या जन्मोत्सवाचा सोहळा आणि आजपासून 3 दिवस, आज उद्या आणि परवा या 3 दिवसामध्ये चालू असलेला हा अतिशय सुंदर असा दिव्य सोहळा आणि या सोहळ्याच्या आजच्या पहिल्याच दिवशीची कीर्तन सेवा माझ्या परमभाग्याने माझ्या वाट्याला आली आहे. मनापासून सर्व ग्रामस्थांचे, नांद्र्या गावच्या आणि पंचक्रोशीतली सर्व मंडळी इथे कीर्तनासाठी उपस्थित असतील तर सगळ्यांचेच मनापासून आभार व्यक्त करते. सुरुवातीला कीर्तनाच्या साथीसाठी उपस्थित असलेली सर्व टाळकरी, गायक, विणेकरी, वादक मंडळी सगळ्यांच्या चरणी कृतज्ञता भाव व्यक्त करते. गायनाच्या साथीला असलेले आमचे हरिभक्तीपरायण हरिभाऊ महाराज, त्यांच्यासोबत आरतीताई, हरिभक्तीपरायण आरतीताई, खूप बरीच मंडळी आहेत, नावं घ्यावी तेवढी थोडी आहेत. वांगीला महाराज भेटले होते हरिभक्तीपरायण, शहाजी काका. हो, ही सगळी मंडळी वारकरी संप्रदायाला वाहून घेतलेली आहेत, निष्ठावान आहेत. मनापासून सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते. फक्त आता स्टेज हलतंय त्याचा आपण थोडा अंदाज घेऊन करूया, नाही का? नाही तर माईकला धरून उभं राहू की कशाला धरून असं वाटायला लागलं. थोडासा लाईट श्रोत्यांच्या चेहऱ्यावर पाडा असं मी मगाशी दादांना 3 वेळा सांगितलं. कारण काय आहे, हे कीर्तन आहे, हे नाटक नाही. त्यामुळं तुमचे चेहरे आम्हाला जर दिसले नाही तर आम्ही कुणाकडे बघून बोलायचं? सगळ्यांचे चेहरे दिसले पाहिजेत की नाही. तुम्ही हसताय, रडताय की झोपताय ते आम्हाला कसं कळायचं? मग अंदाजपंचे कीर्तन केल्यासारखं होईल की नाही. त्यामुळे सहज जर शक्य असेल, अजिबात गोंधळ बडबड न करता, तर थोडंसं कार्यकर्त्यांनी मला सहकार्य करा. एक तेवढा प्रकाश जरा, नाही तर काय जो 2 तास पाडायचा आहे तो तुम्हीच पाडा प्रकाश, असं आम्हाला जर तुम्ही म्हणत असाल, नाही का? तुमच्या डोक्यावर काय तो लाईट, तुम्हीच पाडा 2 तास प्रकाश. तर असं नको, तुमचे चेहरे मला दिसले पाहिजेत. म्हणून मी मगाशी कोण चप्पल घालून बसलंय तेही दिसतं, नाही का? कीर्तनाला बसलोय आपण. कीर्तनाचा आनंद हा साधा सुद्धा नाही. कीर्तन चांग होय अंग हरिरूप. इतर ठिकाणी आपण चपला घालून बसू शकतो, इतर ठिकाणी आपण त्या सन्मानाचा मान अपमान याचा विचार न करता कीर्तनाला बसू शकतो. मला क्षमा करा नांद्रे ग्रामस्थवासीय, अतिशय कळकळीची विनंती करते, आपल्या चपला बाजूला ठेवा. पहिली गोष्ट, छान ज्यांना शक्य आहे ना मांडी घालून खाली बसणं त्यांनी बसा कृपया. ज्यांना असं वाटतंय आपण तरुण आहोत त्यांनी ताठ बसा. ज्यांना शक्य आहे मांडी घालून खाली बसता येईल कठड्यावर. आता कसं, आता मला असं वाटतंय मी माणसात कीर्तन करते, नाही तर आमचंच चाललंय मगापासून असं वाटत होतं. छान सगळ्यांचे चेहरे दिसले पाहिजेत. त्यामुळे छान दादा, एकदम धन्यवाद तुम्हाला मनापासून. अतिशय सुहृद आणि भाविक श्रोतृवर्ग आपण सगळे आहात. मारुतीरायांचे उपासक आहात. भगवान भोलेनाथांचं इतकं सुंदर मंदिर मी आता पाहिलं, मूर्ती, इतकं छान ठिकाण आहे. आणि या नांद्रे गावामध्ये आज माझ्या परमभाग्याने आपल्या सगळ्यांच्या दर्शनाचा योग माझ्या वाट्याला आला. अतिशय सुंदर कीर्तन सेवा सादर करण्याचा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. पखवाजाच्या साथीला ही 2 युवा मंडळी, तरुण मंडळी महाराष्ट्रातली अतिशय सुंदर नादब्रह्माची सेवा करतायत. मनापासून हरिभक्तीपरायण अमृत
बघा अशी अशी नावं असावीत की अमृतासारखं जीवन फुलून जावं, भरून जावं आणि परमेश्वराची पूर्ण कृपा व्हावी. त्यांचाही साथीचा योग यापूर्वी आला होता. हरिभक्तीपरायण अमृत महाराज आणि आकाश हरिभक्तीपरायण राजदीप महाराज, ही सगळी या आसपासच्या भागातली मंडळी आहेत. त्यामुळे आपण आमच्याही पेक्षा जास्त त्यांना ओळखता. ताईंचा छान गोड आवाज आहे, छान साथ आहे. सगळ्यांनी मिळून आजची कीर्तन सेवा मारुतीरायांच्या चरणावर समर्पित करूया. विठ्ठल साऊंड सिस्टीम दादा अतिशय सुंदर सिस्टीम आहे तुमची. मशीन इतकी सुंदर आहे. फक्त काय आहे की एकदा सेट झाल्यानंतर आता हलवायचं नाही, ही जबाबदारी तुमची. कारण रोज कीर्तन असतात, मग हे सगळं आम्हाला जपायला पाहिजे नाही का. त्यामुळे तुमचा छान फीडबॅक आम्हाला मिळू द्या. जास्त लाऊड करू नका. कीर्तन शांततेत व्हावं ही माझी इच्छा आहे. फार धांगडधिंगा कीर्तनामध्ये नको. लोकांना 60-70 ओलांडलेल्या लोकांना कान बंदच पडतील त्यांचे. असा जर आपल्याला आवाज मोठा असेल तर ते नको आहे. 2 तास शांततेत जेवढ्या होईल तेवढ्या करूया आपण. अतिशय सुंदर तुकोबरायांचा अभंग निरूपणाकरता घेतलाय. आजच्या हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने ज्यासाठी आपण सगळी इथं मंडळी जमलेली आहात, भक्तीच्या प्रांतामध्ये मारुतीरायांचं योगदान नवे भक्त या प्रक्रियेला मारुतीराय कसे गेले, किंबहुना आपलं झालं की मला सांगा मग. विठ्ठल 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 ज्यांच्या माध्यमातून मी इथं आले असे काकांदादांचं नाव काय? आळगे ना, श्रीनाथ दादांचं नाव तांदळे. हां हां, हरिभक्ती आपले दादा अतिशय प्रयत्नाने मला खूप दिवसांपासून त्यांनी ही सेवा सुपूर्त केली. परमादरणीय श्रीनाथ दादा तांदळे आणि तांदळे कुटुंबीय मनापासून सगळ्यांच्या कृतज्ञतेत राहते. अतिशय प्रेमाने आणि उत्साहाने कीर्तन सेवा त्यांनी आयोजित केली आहे. त्यामुळे 2 तास आपल्या हातात आहेत. बराच वेळ पुढे निघून गेलाय, पण इथून पुढच्या निर्धारित वेळेमध्ये आपल्याला कीर्तनातनं आनंदच घ्यायचा आहे बरं का. त्यामुळं प्रपंच, थोड्याशा चर्चा, थोड्याशा गप्पा जरा बाजूला ठेवूया आणि अतिशय शांततेने सर्वांगाचे कान करून आपण कीर्तन श्रवण करूया. तुकोबरायांचा अभंग निरूपणाकरता घेतलाय. 4 चरणांचा अभंग आहे. बहुतेक जणांच्या परिचयाचा आणि पाठांतरातला अभंग, सर्वप्रसिद्ध सुपरिचित असलेला हा अभंग गाथेतला आहे. भक्ताची लक्षणं आणि भक्ताची व्याख्या सांगणारा तुकोबरायांचा हा अभंग आहे. विठ्ठल वैराग्य राग रसिक देहू निवासी असलेले तुकोबराय, जगद्गुरु पदाला विद्यमान असलेले आणि शिरोधारी असलेले तुकोबराय, ज्यांनी भागवत धर्म मंदिराचा कळस चढवला, कलशस्थानी विराजमान झाले. अणुरणीय तुकडा तुका आकाशा एवढा असं आकाशव्यापी व्यक्तिमत्व ज्यांना लाभलं. आपण भाग्यवान आहोत महाराष्ट्रीय मंडळी की महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे, शूरांची भूमी आहे. आज इथे सुरक्षित आपण श्वास घेऊ शकतो. याचं कारण छत्रपती शिवप्रभूंनी इथं हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आनंदाने आपले सोहळे साजरे करू शकतो. महारुद्रांसारखा भक्त या मातीला लाभला. रामायणामध्ये मारुती हे नाव वगळलं तर काही शिल्लक राहत नाही. असं मारुतीरायांचं उज्ज्वल चरित्र आणि त्या चरित्राचा आपण अभ्यास करता इथली तरुण मंडळी जास्त कार्यरत आहेत मला दिसतंय आल्यापासून. कारण ज्येष्ठांनी मार्गदर्शन करावं आणि तरुणांनी कामं करावीत. पुढाकार घेऊन एखादं कार्य तडीस नेण्याकरता आपलं सर्व तन मन धन समर्पित करावं या उद्देशाने आपण सगळे इथे उपस्थित आहात. आपल्या उत्साहाला मी नमन करते. महिला वर्ग, आपण सगळ्या कटकटी बाजूला ठेवून बसलात ना, सगळा प्रपंच सगळं विसरून जा थोडा वेळ. आणि विनोदासाठी जर कीर्तनामध्ये बसत असाल तर ती थोडी मानसिकता आपण आपली बदला. मी क्षमा मागते आपली. कारण विनोद म्हणजे कीर्तन नाहीये. 2 तास हसायला मिळावं म्हणून जर तुम्ही इथे उपस्थित असाल तर तुम्ही थोडेसे संभ्रमात आहात. मी स्पष्ट बोलते, विनोद कीर्तनामध्ये लोणच्यापुरता असावा असं आमच्या गुरुजींनी आम्हाला शिकवलं. आपण लोणच्याचं जेवण नाही करत. सगळं लोणचंच खातो का जेवणात? नाही ना. बाकी सगळे पदार्थ खातो. विनोदाचं काम तेवढंच आहे. सिद्धांत पक्का व्हावा याकरता दृष्टांताची रचना असते. त्यामुळे आपण विनोद घेऊन घरी जातो आणि अभंग मात्र कुठला होता ते आपल्या आत्ता थोड्या वेळाने विचारलं तरी लक्षात येत नाही. त्यामुळे अभंग तुकोबरायांचा छान आपल्या मनात ठसवून घेऊया. अतिशय गोड तुकोबरायांनी भक्ताची व्याख्या सांगितली. जागेपणी कीर्तन श्रवण करूया. सर्वांगाचे कान करून कीर्तन श्रवण करूया.
सगळ्या कटकटी प्रपंचिक व्यथा वेदना सगळ्या बाजूला सारून अंतरंगामध्ये भगवत भक्ती कशी जागृत होईल हा कीर्तनाचा एक अत्यंत सुंदर उद्देश जो आम्हाला संतांनी दिलाय, त्या उद्देशाला धरून आपण आजची कीर्तन सेवा करूया. त्यामुळे माझ्या एकटीचं कीर्तन नाही, नांद्रे ग्रामस्थ आपण सगळे मिळून आजची सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करू. विठ्ठल असं कीर्तनामध्ये श्रोत्यांचा सहभाग अगदी आबालवृद्ध, लहान मंडळी आहेत, तरुण मंडळी, माझी भावंड आहेत, ज्येष्ठ पितृवर्ग आहे, मातृवर्ग आहे, उत्तम साथीदार आहेत, गुणीजन मंडळी आहेत, सगळ्यांच्या चरणी मी वंदन करते. आणि असा श्रोता बघायला मिळाला की बरं वाटतं. फक्त थोडे काय झाले, आता उन्हाळा आहे त्यामुळे आपापल्या सोयीनुसार बसलेत, आहे की नाही. जसं जमेल तसं परमार्थ अध्यात्म आम्ही करतो, फार सवडीनं आम्ही अध्यात्म करतो बरं का, आम्हाला जमेल तसा. असं छान एक संघ बसावं, रिकाम्या जागामध्ये बरेच दिसत आहेत पण हरकत नाही, फक्त आपलं लक्ष कीर्तनामध्ये राहू दे. जगद्गुरु तुकोबारायांनी भक्ताची लक्षणं सांगत असताना भक्त या भूमिकेला पोहोचण्याकरता, भक्त म्हणवून घेण्याकरता काय काय करावं लागेल आणि त्याच्याकरता एकदा का भक्ताचं भक्ती सिद्ध झाली की भगवंत त्या भक्ताकरता काय काय करतो, या सगळ्याचा उहापोह प्रस्तुतच्या अभंगामध्ये केलेला आहे. जे तुकोबाराय प्रचंड श्रीमंतीमध्ये एक काळ तुकोबारायांनी पाहिलेला आहे. आपण जागेपणे ऐकताय ना सगळे, लक्ष आहे सगळ्यांचं. कीर्तनामध्ये ती बया येते, तिला निमंत्रण नाही द्यावं लागत. कोण? निद्रा देवी. झोप वेळ कुठली असू दे ती येतेच, कारण तिला वरदानच आहे. प्रभू रामचंद्रांना ती भेटली होती कुंभकर्ण गेल्यानंतर. कुंभकर्णाला 2 बायका होत्या, एक जागृती आणि दुसरी निद्रा. ती निद्रा देवी जागृती सती गेली आणि निद्रा रामांकडे आली. ती म्हणाली, रामा मी कुठे जाऊ, काय करू? तेव्हा प्रभू म्हणले, तू आता कथा कीर्तनात जाऊन बसत जा. त्यामुळे ती इथे येते आणि माझ्या पदरचं नाही गाथा सांगते. कीर्तनामध्ये जो कोणी झोपतो त्याला पुढचा जन्म अजगराचा मिळतो. नंतर म्हणू नका, आधी नाही का सांगायचं, झाली आमची एक डुलकी. आणि त्याच्या शेजारी जो कोणी बसलेला असतो तो जरी जागा असला तरी त्याला बेडकाचा जन्म आहे. बघा बाबा, तुमच्या जबाबदारीवर रिस्क आपली आहे बरं का, सावध राहा. छान मस्त जागेपणी कीर्तन ऐका. तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे, हा आनंदाचा गदारोळ आहे. उत्तम साथीदार मंडळी, 2-2 एवढी सगळी इंजिन लावली आहेत एकाच डब्याला, असं सगळं झालंय. माझ्या हार्मोनियमच्या संवादिनीच्या साथीला माझ्यासोबत आलेले माझे स्वतः यजमान आहेत, उत्तम कीर्तनकार आहेत, उत्तम अनेक कीर्तनकारांना साथी करणारे आहेत. त्यामुळं मी नेहमी म्हणते, मला प्रपंचातही आणि अशी दोन्ही बाजूनी साथ आहे. त्यामुळे मनापासनं सगळ्यांच्या वतीने आशीर्वादाची याचना करते. आणि तुकोबारायांच्या या अभंगाची आपण अर्थपूजा बांधत असताना, जे तुकोबाराय, एक काळ असा होता की भगवंतांनी इतकं भरभरून दिलं होतं या घराला. तुका शेठ म्हणायचे लोक. कनकाई माता हातात सोन्याचं कडं घातल्याशिवाय तुकोबारायांना बाहेर पाठवत नव्हती. प्रचंड श्रीमंती होती, तुका शेठ म्हणायचे. आणि बघता बघता 12 वर्ष सलग चालला असा दुर्गा देवीचा दुष्काळ महाराष्ट्रामध्ये आला. या दुष्काळामुळे लोक पटापट किड्या मुंग्यांसारखी मरायला लागली, गुरढोरं अन्न पाण्यावाचून मृत्युमुखी पडायला लागली. पण तुकोबा काय म्हणतात माहितीये, प्रतिकूलतेमध्ये सुद्धा अनिष्टापत्तीला इष्टापत्ती समजण्याचं सामर्थ्य संतांकडे होतं. तुकोबाराय म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पीडा गेली. बरं झालं म्हणाले. दुष्काळ आला, संसार तापे तापलो मी देवा, बरं झालं संसाराचे चटके मला बसले आणि मग मी परमार्थाला लागलो. वेदना आम्हाला भगवंताच्या जास्त जवळ घेऊन जाते. श्रोते, सुख असेल प्रपंचामध्ये तर आम्ही देवाकडे लवकर जात नाही. खरं सांगा, जातो का आपण? सगळं छान चाललंय, काहीच तर जात नाही कशाची, उत्तम सगळं चाललंय, मग आम्हाला देव आठवेल का? नाही आठवत. जरा कुठे काही बिघडलं प्रपंचात, जरा काही बिनसलं की मग आम्हाला देव आठवतो. दुख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई, जो सुख में सुमिरन करे तो दुःख कहासे होय, तुलसीदासजी सांगतात. त्यामुळे तुकोबांनी बरं झालं म्हणाले, देवा माझ्या प्रपंचाची ही दुर्दशा झाली. 14 पोती भरून उरतील अशी कर्ज खत घरात होती, ती इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकली. रिकामे झाले तुकोबाराय. लोकांना अन्नधान्य वाटप करून टाकलं. आणि मग 80 वर्षाची एखादी जख्ख म्हातारी तुकोबारायांच्या दारात उभी राहायची. सर्वांगाचं अंगावर नेसलेलं लुगडं 10 ठिकाणी फाटलेलं आहे. तुकोबारायांनी तिच्याकडे बघावं आणि आतली माणुसकी जागी झाली.
आमच्या अवलामाई जिजाई माता आईसाहेब स्नानाला गेलेल्या मोरीमध्ये, मोरीच्या भिंतीवर स्वतःचं लुगडं त्यांनी टाकलं होतं स्नान करून नेसण्याकरता. तुकोबांनी जावं आणि तुकोबांनी ते लुगडं घ्यावं आणि त्या म्हातारीला द्यावं आणि त्या म्हातारीने सांगावं, तुकोबांनी सांगावं, आजी हे लुगडं घ्या आणि आता एकदम स्पीडने जा म्हणाले, कारण आता भूकंप येईल थोड्याच वेळात. ही वादळापूर्वीची शांतता आहे म्हणले. आमच्या तिकडे कळलं ना आवलीला जिजाला तर काही खरं नाही तुमचं, एक्सप्रेसच येईल म्हणाले, आता तुम्ही निघा लवकर. बराच थोड्या वेळाने अवलामाईंचं आमच्या जिजाई आईसाहेबांचं स्नान झालं आणि स्नानानंतर लुगडं नेसण्याकरता हात वर करतायत तर लुगडंच नाही तिथं. डोळ्यात पाणी आलं. उत्तर कळालं होतं हे तुकोबांचंच काम आहे, कुणाला तरी देऊन टाकलं. डोळ्यात पाणी आलं, ते लुगडं नाही म्हणून नाही, लुगडं देऊन टाकलं म्हणून नाही आलं. आता अब्रू कशाने जाते याच्यासाठी डोळ्यात पाणी आलं. महिपत बाबांनी तुकोबरायांचं चरित्र लिहिलंय. त्यांनी असं वर्णन केलं की परमात्म्याने आपला पितांबर अवलामाईंना दिला आणि तो पितांबर गुंडाळून अवलामाई आमच्या आई जिजाई आईसाहेब बाहेर आल्या. स्त्री भ्रतार संवाद असं त्या संवादाला नाव आहे. तुकोबरायांचे अभंग आहेत. जिजाईंशी केलेलं भांडण, आपली प्रपंचातली भांडणं आपल्याला दुःख देतात, पण संतांनी केलेली भांडणं पती पत्नीची आपल्याला सुख देतात. तत्वाचं भांडण होतं. तुकोबरायांनी जिजामाऊलीशी भांडण करावं. कर्कशा बाईल मिळाली, बरे झाले देवा बाईल कर्कशा, बरी ही दुर्दशा जनांमध्ये. तुकोबांनी सांगावं की अगं अवले जिजा, कशासाठी रडतेस, कशासाठी भांडतेस माझ्याशी, लुगड्यासाठी? अगं भगवंतांनी आपल्याला किती काय काय दिलंय त्याचा हिशोब जर करायला घेतला ना तर आपण थकून जाऊ. इतकं त्यांनी दिले, इतकं त्यांनी दिले.